तर आमचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर हा जेजुरी गडावरून दिसणारा जो खालचा भाग आहे तो किती अस्मरणीय दिसत आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. समोरच तळं आहे, या तळाच्या बाजूला एक मंदिर आहे, मंदिर गणपतीचं आहे असं वाटते मला. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती छान आहे. पावसाळ्यामध्ये तर खूप छान दिसणार हे, उन्हाळ्यामध्येच. आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे झाल्यावरती गप्पा मारत आम्ही जेवायला बसलो. पप्पा, मी आणि मिसेस माझी आणि इकडं देवांश दीदी हे जेवण करून मस्ती करत होते. देवांश आणि दीदीचं खूप दोघांचं जमतं आणि मनीषसोबत त्याचं काहीसुद्धा जमत नाही, त्याच्यामुळे तो नेहमी मनीषसोबत भांडणच करतो. दीदीला तो खूप जीव लावतो आणि लाड करतो. मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती आज, रविवार असल्यामुळे. आमचं दर्शन झाल्यावरती गर्दी वाढली आणि आम्ही जेवण करायला बसलो परत. आणि हा नजारा परत एकदा बघा तुम्ही, किती छान दिसते. किती घरं आहेत आजूबाजूला. पुण्यामध्येच नाही तर जेजुरीच्या आसपासचा परिसर पण खूप खचाखच भरलेला आहे. देवांची दीदीची मस्ती तर सुरूच आहे, हे काय कमी होत नाही. पार घरापासून एसटीपर्यंत त्यांची मस्ती सुरू होते. तर धन्यवाद मित्रांनो. आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही स्टेशनवरती आलो. स्टेशनवरती पण देवांश काल